पाच लोन चाललं होतं वरती ट्रॅकिंगला. योग्य तिथे टाईम लागते. आम्ही चाललोय कोणतं आम्ही चाललेलो आहे वैष्णोदेवी मातेचं दर्शन घ्यायला. सगळ्यांचे आमचे 5 बेस झालेले आहे. आता हेलिपॅडने जाणार आहे, जॉली जाणार आहे. हेलीपैड के हेलीकॉप्टर से? हेलीपैड से अरे हेलीकॉप्टर से जा रहा है मनीष भाई, जा रहा है विनायक दादा जा रहा है और जॉली भाई जा रहा है. और हमारा तो पैदल रास्ता है जाने का. हाँ, वहाँ को बोला है पैर टूटेगा तो भी चलेगा लेकिन पैदल ही चल के आएगा तुम्हारे दर्शन के लिए. क्या हुआ? खाली का तनिया बस्ती नहीं. चला तर सुरुवात झालेली आहे आपली ट्रेकिंगला आणि वैष्णोदेवीला. आता किती किलोमीटर आहे? 14 किलोमीटर. 4-5 तास जाते ना आरामात. 4-4.5 तास जाते. इकडे बघा बॉईज. चलो जय माता दी. चला घोडं बघा, घोडं. जवळपास 4-5 किलोमीटर झाला असेल. आता फुल दमलोय. राया दमलास का नाही? फुल एनर्जी असले दमलास लय. नितीन दा भाई मजा आ गया. चलो जल्दी जल्दी. काय कसं वाटतंय? मस्त वाटतंय. फुल वंडरफुल, एकदम वंडरफुल. आणि हरियाली बिर्याणी कशी आहे? एकदम मस्त आहे ना सर, एकदम भारी. बाकी काय अजून 10 किलोमीटर होणार आपल्याला चालू आहे. अजून 10-12 किलोमीटर बाहेर आण बरोबर. जराशा दुपारचं लय ऊन लागलं. 90 असतील ना आता. 7 किती? 7:30ला पण घराच निघलेलो आपल्या रूमवरचे. 7ला चालू केलं. पाऊण तास चाललो आहे आता. चला बघूया पुढचा व्ह्यू. जय माता दी. जय माता दी. दोन मित्र पुढे गेले तर बाकीचे सर्व पाठी आहेत. 7 किलोमीटर झालेलं आहे तरी मला वाटतं 1 तासामध्ये. आणि फुल चढणे आहे. लेट्स गो. बघूया पुढे ती भेटतात का दोघे जण आपले मित्र. 8:15 वाजलेले आहेत आणि मंदिर तर दिसतंय. मंदिर अजून बराच चालत आहे. अजून 2-3 किलोमीटर असं मला वाटतं. जास्ती लिहिलंच नाही कुठे किलोमीटर आहे किती, काय कसं काय तेच बघते मी, पण दिसतं नाही का. आजूबाजूने आपल्याला सांगितलं गोवनजवळ थांबा, तर आपण चालू. आणि आपल्याला किती किलोमीटर जावं नितीन तर बघणे? 5.5 किलोमीटर जावं. एकदम मस्त झालं, एकदम कडक. काहीच नाही वाटलं एकदम. बिलकुल नॉनस्टॉप आलो आपण. आशीर्वाद आपला नाही आणि तिथं हे केला का आपण आरामात वर करतो. काय तिचं नाव घ्यायचं, मुखान चलो चालत जा. जय माता दी. जय माता दी. अजून फक्त 5.5 किलोमीटर चालत आहे. बघूया चालू आहे. 5-6 किलोमीटर चाललोय आता. 7 किलोमीटर झालं असेल. आता 5 किलोमीटर 5.5 किलोमीटर. आता 7 किलोमीटर 1.5 तासामध्ये केला. 1 तासामध्ये ते कापू.
करू. कालच्या हेलिपॅडची आणि याची काही गरज नाही. यायचं तर मग चालतच यायचं, मग मातेचं दर्शन घ्या. लॉगिंग करतो तर दंडेतच आहे ना. मग तेच आहे ना, सांगतोय ना काय करायचं तर मग ते यांनी पैदलच हे करायचं, दर्शन करायचं. चालेल चालेल ठीक आहे. आगे जीते माउंटेन ड्यू. तो पिऊ आम्ही अर्धा दिलं दर्शन आता. भाई काय मॉटन ड्यू आता अजून 5.5 किलोमीटर चालत आहे आपल्याला. येस आहे. मेहमान डर के आके जीत है. प्यार से बोलो जय माता दी. जय माता दी. जय माता दी. प्यार से बोलो जय माता दी. जय माता दी. ये ज्यादा मिलन तुला सांगला. जय माता दी. जय माता दी. 4 जण असता गेला ज्यादानी चालता चालताना. सोय नाही केली माझी आई, अजिबात सोय नाही केली. काल ते व्हिडिओ नाही सगळा पनीरची चावला त्या सगळा रेकॉर्ड आहे. तर तू काय बोलतोस सोय नाही केली. उपास चालू हॉटेलमध्ये बाहेर व्हिडिओ आहे. चालेल ठीक आहे. गाड्या पण चालतात फुल स्पीडला. यो रोड मस्त आहे. आलो आता 4 किलोमीटर मध्ये आरामात पोचू आणि नंतर नाश्ता करू भरपूर. तू बघ असला फार डोंगर. नकोच वाटतं. हाईट बघूया हाईट. दिसना बरोबर आलं. जय माता दी. जय माता दी. फक्त काही किलोमीटर बाकी आणि मग माता का दर्शन. डबल 14 किलोमीटर रिटर्न. कडक फोटो का रे. जो कडक तू भारी दिसतस रे. हो व्हिडिओ काढते रे तू. डायरेक्ट ब्लॉग मध्ये दिसशील. अरे घे लस्सी. घेतली ती. किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटर. फक्त एवढा किलोमीटर बाकी आहे. बरोबर स्टॉप दाखवतो तुझा जीवन जीव येते आमचा. चल 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 दे. बघा आता फक्त काय 1 किलोमीटर बाकी आहे. 1.25 जाईल तरी असं अर्धा तास येणार. वर्ष बाणूस पारला डायरेक्ट खालते येईल. आणि बघा देऊल आता आलो. आता पोचू जास्तीत जास्त 20 मिनिटं.
20 मिनिटांनी पोहोचलो. इकडची उरी मारलीस का डायरेक्ट केदारनाथला नाही तो आणि उडी मारलीस का डायरेक्ट केदारनाथला. कसला आहे बघ डायरेक्ट काहीचे काही आहे. मंदिर कुठं आहे माहिती नाही पण बघूया. आणि इथं लॉकर आहेत मला वाटतं. इथंच मोबाईल ठेवायला लागेल असं वाटते. बघूया आता इथं ठेवायला लागलं तर मग काय बघायलाच भेटणार नाही. आणि रोपवे पण नाही इथं. व्ह्यू बघू व्ह्यू. काय मित्रांनो दमलव का काय. कशी ट्रेक कशी झाली तुमची. एकदम मस्त झकास. खाऊन पिऊन मस्त ना. अजून जे हेलिकॉप्टरशी येणार होतं अजून त्यांचं काय झालं. अजून हेलिकॉप्टरशी येणार होतं आणि 4 तासानं आम्ही चालत आलो. पण तसा करून दाखवला 4 तासांमध्ये तर प्रश्न पण. आता मला वाटतं मोबाईल आपल्याला सगळं ठेवायला लागेल. हेलिपॅडने जाण्यापेक्षा अरे हेलिपॅडनी नाही रे. हेलिकॉप्टरने जाण्यापेक्षा इथून आलेला बरा. हेलिपॅडवरच गेलेत ना ते. गेलं कसं आता बघू. भैरवनाथ इकडचं आहे का वरती काय. हे बघा ट्रॉली आली. रोपवे. अरे बाबा अनो पॉइंट आहे. चैतन काय आणलास. थंड पाणी. थंड पाण्याचं ठिकाण वैष्णवी देवी. थंड पाण्याचं ठिकाण. आणि कचरा आपला खाली आहे. तिथं कचरा आहे जाम. या अशा गाड्या जातात गलती. आणि बारक्या पोरांना नेवायचं 550 रुपये आणि होड्यावर चढायचं काहीतरी 1250 रुपये. चला आता लॉकर बघताव. लॉकर बघून झाल्यावरती मोबाईल लॉकर मध्ये टाकू आणि त्याच्यानंतर दर्शनाला जाऊ. स्पॉट बार आहे. गेट नंबर 5 आलाय ना आपला. गेट नंबर 5 ला आणि आम्हाला जे मिलेटचे मित्र भेटलेलं आहे ना ते आमच्या गेटमधून डायरेक्ट आपलं दर्शन देणार आहे. VIP दर्शन. ओळख काय तुझी. ओळख काय आपली बाबा. जिथे जाऊ तिथं आपण माणसं जमू. आपण कधी हे करत नाही. तरी जिथं जाऊ तिथं माणसं जमू. आता मोबाईल ठेवायला लागला. आपलं मोबाईल ठेवायला लागेल. काय करणार. त्यांचं त्याची लिस्ट आहे. बंधन आहे. मोबाईलला नेवलेला तर बाहेर घेऊन जाऊ शकतो. चला तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आणि दर्शन झाल्यावरती आता बघतो जेवायला जरा काय भेटते काय. लई थकलोय. डोंगर बघा तुम्ही. आणि ती भैरवी काय मला नाव माहिती. भैरवनाथ त्याचं ती लिफ्ट आहे. प्लॅनचं सगळं एकदम उलट सुलट झालं. काय समजत नाही कुठं जायचं आहे कसं करायचं आहे काय. आपली ट्रिप म्हणजे काय बघूया तर चालली तशी सगळी चाललं तसं आपल्याला जायचं. लय चालायला लागते पण बेकार. अजून 14 किलोमीटर खालती उतरायचं आहे. आणि आज आराम आहे फुल. उद्या निघू. उद्या जयादा उद्या आपण कुठे निघू. उद्या जम्मू काश्मीर. डायरेक्ट जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरला गुलमार्ग. गुलमार्ग आता काय गुलमार्ग मध्ये सगळं सगळे येतात. काय प्रॉब्लेम. तू पण ये. तुला काय प्रॉब्लेम त्रास दिरास काय झाला काय. त्रास वगैरे झाला काय. पाहायला नाही काय नाही त्रास. एकदम मस्त झाला दर्शन. आणि जे हेलिकॉप्टर मध्ये येऊन यावंच होतं अजूनपर्यंत आले 6:30 वाजल्यापासून ते हेलिकॉप्टर काउंटरलाच आहेत. जेवून घेऊन लाईन मध्येच उभे आहेत. पण आम्ही लाईन मध्ये चालत येऊन आम्ही दर्शन केला. त्याला आता नाश्ता बघू दिला पाहिजे. 4 तासात आमचं दर्शन झाला. ऑनलाईन सर्व्हिस
एकदम बेकार. ऑनलाईन सर्व्हिस ती कधीच जाऊ नये. ऑनलाईन कसली सर्व्हिस? काय सर्व्हिस? हेलिकॉप्टरची. अरे पण बुकिंग नाही केली, काय नाही केलं तर कसं काय होईल? पहिले बुकिंग तर नको करायला. झालेलं त्यांचं बुकिंग ऑलरेडी. कधी केलं? त्याही 6:30 वाजता झाले बुकिंग. पण ॲक्च्युली ते नंबर होते, नंबरप्रमाणे ते आले. ओके ओके. जे जेवण मागवलंय काय? काय मागवलं जेवायला? पनीर मसाला, पनीर टिक्का, रोटी 15. आणि काय मागवलं? ड्राय काय रे दाल फ्राय आणि फ्राय राईस खाना पण अर्धा पाहिजे. आणि 1 वाटी दही. दही खाशील काय? 1 वाटी दही. हेमंत भाई काय जेवायला काय मागवलं? मिळेल ते खावं सगळं. अरेंजमेंट बाय हेमंत म्हात्रे. आताशी घेवा जातो सगळे. जेवणानं आला ना अर्धा खपला. पण टेप्स कसे आहे? जेवणाला खोड नाही काय? याचा कसे आहे? रणजितचा राईस आहे. भारी नाक फुला. आता कसलं दर्शन आहे आपला? आता आपला भैरवनाथ. 2 माणसं आपली भैरवनाथ दर्शनात नाही, 2 माणसं आपली हे झाली ना, इंजर झाली. त्यांना खालती पाठवली. आता आम्ही अजून 2.5 किलोमीटर चालू. 2.5 किलोमीटर चालू वरती. बघू डबल 16 किलोमीटर 14 किलोमीटर उतराच आहे. परत वाजलं 1.5. कधी उतर जाऊ बघूया. माताशीत लागलाय. जेवलोय नाही का बाकी. मजा आली. हा रोपवे आहे. आणि तरी पण आम्ही किती माणसं चालली त्याच्यात? डबल बार. माझ्या हो आपल्या सोबतच आहे तो. कपल जादूची पावडर आहे. काय पण निघते. बहुत चढ़ाई है और इधर घाम निकला है. अजून 1 किलोमीटर बाकी आहे. मग डायरेक्ट एकदम वैष्णवी देवीच्या टॉपला भैरवनाथ. नावच नाही रे भैरवनाथ. आता पुन्हा आला. लय चाललो ना आज. 14 किलोमीटर जास्ती झाला असेल. 14 आणि आता 2 किलोमीटर 16 किलोमीटर प्लस उतराचा आहे. 16 किलोमीटर प्लस 3 किलोमीटर रूमवर जायचं आहे. आयुष्यात कधी चालू नसेल आवरा. बघूया. हे नेट वाचा काय लिहिलंय ते. टाइम असेल तर आमच्याजवळ टाइम नाही. आम्ही चालतो. त्यावर्षी गेलो तर लवकर हॅटेड घेऊन लवकर वरती जाऊ. म्हणून स्लो बर आहे आपला. कशाला असेल नको चल. थांबलास काय खपलास? थांबासा नाहीये. हायलाइट आहे पण काय रेडी जेंट्स काय काय लिहिलंय का नाही काय बघ. दिसतो का ते साईडला? या साईडला होतं लेडीज आहे. तो जेंट्स आहे. त्याला आता दर्शन त्याला आता खालती जाऊ. डायरेक्ट
आकाश मला एक तास झालं उतरलो खाली. 4-5 किलोमीटर जास्त उतरलो असेल. 7 किलोमीटर उतरलो. 6 किलोमीटर एक तास. अजून 6 किलोमीटर उतरलो. 7 किलोमीटर उतरून नंतर मग रूमवर जाऊ. अजून वरती आपण दोघं जण जाऊ ना उतरणार पहिले. आता इथे अजून दिसत नाही. अजून 6 किलोमीटर उतरत आहे. बापरे. चलो चलो. बेस्ट वे उतरायला घोड्यांच्या पाठी उतरायचं मस्तपैकी. एखादा घोडा पकडायचा आणि त्याच्या पाठशीच उतरायचा डायरेक्ट. घेऊन 6 किलोमीटर कधींची 6 किलोमीटर करतो. बघूया आता पोचू उतरू खाली. लेट्स सी. चला तर आता उतरलोय खालती आणि आता मसाज करूया. काढतो सर्व. बॅग ठेवू का इधर इधर भाई इधर रखो. इधर रख रहे हैं और चलो मसाज शुरू. अबा तीस वाला कितना मिनट? हाँ 30 वाला. बेकार आहे. पैशाचं हे वाटतं एकदम सदगुली. काय कशाचं काटे चाललं दुसरं काय नाही वाटत. आणि आता फॅनचा आवाज येत असेल ना. फॅनचा कमॉन. वाटतंय मस्त वाटतंय पण जरासा. जे आपल्या पोटेऱ्या भरले नाही त्या सगळ्या मस्त हे होते. मुस्लिम पाहिजे ते.
वाजत नाही बोलने का ना डायरेक्ट एकदम मान असे मालिश आहे टाकला रुपतात जाताना असे पण आमची हालत होती येताना असं आमची तेर घुमलं जय माता निघते सगळी फायनली 30 किलोमीटर ट्रॅक कंप्लीट झाली आमची आणि जिथं स्पॉटला थांबलेलो त्या स्पॉटला चालू आहे तिथून कसं वाटतंय 30 किलोमीटर चालला सकाळपासून 6:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत तर रिक्षा बघूया आणि डायरेक्ट रूमवर जाऊ एकदम टफ होता कसं आलो मी आता घरी जाऊन घरी कुठं येऊ घर आपलं थोडे आहे रूमवर जाऊन रिक्षा बघता होता रिक्षा 350 रुपये प्रवीण गेस्ट हाऊस ना प्रवीण गेस्ट हाऊसला राहतो आणि हा दिसतोय तो हा मंदिर नाहीच आहे हा भलताच काय आणि मंदिर एकदम उलट्या साईडला आहे रिक्षावाला बघा एकदम स्टायलिश